चला मंडळी, आज आपण जाणार आहोत कोकणातल्या या वँगनी बीचला। हा बीच माझ्या घरापासून फारच जवळ आहे। तर हा जातानाचा रस्ता, सुंदर अशा वाटा, आडवळणाच्या वाटा आहेत या, हिरवीगार झाडी आणि आंब्याच्या या बागा, असं वाटतं बघत राहावं। खरं तर हे मोबाईलच्या कॅमेऱ्यात कॅप्चरही करू शकत नाही, इतकं सगळं हे सुंदर आहे। कोकण म्हटलं की सुंदरता आलीच। सुंदर निसर्ग, हिरवळ आणि आंब्याच्या बागा, हे सौंदर्य तर कोकणाला लाभलंय। बघता बघता आपण बीचवरही आलो। बीचवर आल्यावर इथे फोटोशूट चालू होतं एका लहान मुलाचं। काय सांगू, किती मस्त वाटतं इथे या बीचवर। सुंदर अशी नारळाची झाडं आणि हा प्रायव्हेट बीच असल्यासारखं फिलिंग देते। गर्दीपासून दूर आणि हा निळाशार समुद्र बघायला मी तर खूप एक्साइटेड आहे। चला मग जाऊया आणि मज्जा करूया। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल snail.com2। जसं की तुम्ही आता बघत आहात की मी आता कोकणात आली आणि कोकणामधला हा एक वँगनी बीच आहे जो माझ्या गावापासून खूपच जवळ आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा बीच आहे, खूप शांतता आहे, व्हाईट सँड आहे आणि पूर्ण ब्लू वॉटर, पूर्ण निळं निळं पाणी। समुद्र सनसेटच्या टायमाला आम्ही इथे आलो। माझे इथे फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स पण आलेत, ते सगळे मागे फोटोशूट करतात, पण मी इथे पाण्यामध्ये मस्त मज्जा करते। सो बघू शकता माझा बीच। कसं वाटतंय तुम्हाला? मला आता खूप छान वाटतंय। हो, तुम्हाला मी दाखवते हा। त्यांचं फोटोशूट चालू आहे, जाऊया आपण पण तिकडे। मला तर पाण्यातनं बाहेर निघायची इच्छाच होत नाही आणि हा समुद्राचा आवाज किती शांतता देतो मनाला। शूट करते ना, बघा इकडे किती छान असे दगड आहेत आणि व्हाईट सँड आहे, किती मस्त वाटतंय। बघा पाणी, मला भीती वाटते, मी इथे दगडावरती चढली आहे का, पण उतरायला नाही येत मला। मला भीती वाटते। मी ना दगडांच्या तिथे जाते फोटोज काढायला, पण एक छोटासा दगड शोधावा लागेल। बघा किती स्वच्छ आणि मस्त सुंदर असं पाणी, स्वच्छ पाणी आहे बघा। हो, पाणी पाणी पाणी। इथे आलं ना की मनाला शांतता मिळेल। ओ बापरे, मी आता काय नाही बोलणार, बस फील करणार। पाणी, शांतता, पाण्याचा आवाज, आहा। डोळ्याला आणि आत्म्याला शांती देणारा हा सुखद नजारा। आहा, असं वाटतं इथेच राहून जावं कोकणात कायम, आणि रोज सकाळ दुपार संध्याकाळ बस बीचवर यावं।
आणि हा रुमाल पण घे तुझा. इकडे जे बाकीचे आले होते त्यांचं अजूनही फोटोशूट चालू आहे. मला तर खूप आवडला हा बैंगनी बीच. आमच्या घरापासून फक्त 1 ते 2 किलोमीटर म्हणजे आहे याचा डिस्टन्स. ओके, लास्ट वीक ए गण्या